व्हॅनिला फ्लेवर म्हटलं आईस्क्रीममध्ये की त्याच्यासोबत तुम्ही बऱ्याचशा अशा रेसिपीज बनवू शकता. आणि निव्वळ व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यापेक्षा ना त्याच्याबरोबर म्हणजे बऱ्याच असे ना टॉपिंग सर्व केला जातं. जसं की म्हणता येईल आहे त्याच्यासोबत गुलाबजाम चवीला खूप मस्त असं वाटतो. त्याच्यानंतर कस्टर्ड सर्व केलं जातं. त्याचप्रमाणे आज हैदराबादी डेझर्टला मी ट्विस्ट देऊन बनवलेलं आहे हे एक टॉपिंग. आणि खरं सांगते की व्हॅनिला आईस्क्रीम सोबत हे जे टॉपिंग आहे अतिशय मस्त असं वाटतं. तर नेमकं हे आपण कसं बनवणार आहोत, रेसिपी याची कशी आहे, याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. होम शेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे मी घेतलेले आहेत जवळपास 14 ते 1500 ड्राय आलू बुखारा. आता याला हिंदीमध्ये ना खुबानी असं म्हणतात. हा एक ड्रायफ्रूटचाच असा एक प्रकार आहे. आता याला काय करते ना, इथे एका पाण्याने स्वच्छ असं ना धुवून घेते आहे. आणि यानंतर आता यामध्ये टाकते आहे जवळपास 8 ते 9 एवढे अंजीर. आता हे दोन्ही जिन्नस जे आहेत ना भरपूर असं पाणी घालून ना 7 ते 8 तास एवढं ना आपल्याला भिजत टाकून ठेवायचे आहे. इथे 7 ते 8 तास इथे झालेले आहेत आणि जे आपले जे खुबानी आणि अंजीर जे आहेत नीट असे ना छान असे भिजल्या गेलेले आहेत, बघू शकता. आता पुढे काय करायचं आहे ना की जी खुबानी मधली जी बी आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे. बरेचसे जण काय करतात ना, ही बी काढून घेतल्यानंतर ना ही जी बी आहे फोडून त्यातले बदाम देखील याच्यामध्ये वापरत असतात, पण मी ही टाकून देते आहे. आता बघा ही बी बाजूला काढून झाल्यानंतर ही जी खुबानी जी आहे याची जी आहेत ना आपल्याला 2 ते 3 पीसेसमध्ये ना असे आपल्याला असे तुकडे याचे असे करून घ्यायचे आहेत. ॲक्च्युली या डेझर्टचं नाव आहे मिठा खुबानी, जी ॲक्च्युअलमध्ये फक्त आणि फक्त ह्या खुबानीपासूनच बनवत असतात आणि ज्याला सर्व केलं जातं फ्रेश क्रीमसोबत. पण याला आपण आपला एक ट्विस्ट देणार म्हणजे असा की याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे ॲडिशनल असं अंजीर. आणि मी याला सर्व करणार आहे फ्रेश क्रीमसोबत न सर्व करता याला मी सर्व करणार आहे व्हॅनिला आईस्क्रीमसोबत. इथे हवा तर तुम्हाला फक्त ह्या खुबानीचा वापर करूनच तुम्ही हे डेझर्ट जे आहे ना बनवू शकता, पण याला ना सर्व एकदा नक्कीच व्हॅनिला आईस्क्रीम सोबतच करा, खूप मस्त असं वाटतं. किंवा मग अंजीरचं प्रमाण इथे कमी करू शकता, पण जे खुबानीचं प्रमाण आहे ना ते अजिबातही कमी करायचं नाही, उलट वाढवू शकता. मी ही जे डेझर्ट आहे ना आईची एक नेबर होती जी होती प्रॉपर हैदराबादची, जसन दीदी. मी तिच्याकडनं हे डेझर्ट शिकलेली होती आणि खरंच मी तिच्याकडनं एकदा चाखल्यानंतर हे माझं समरचं एक फेवरेट डेझर्ट आहे. आणि मी समरमध्ये याला ॲटलिस्ट 1 ते 2दा तरी बनवतच असते. आता आणि त्याचप्रमाणे भिजलेले जे अंजीरचे आहेत ना त्याला देखील मी असे 5 ते 600 पीसेसमध्ये ना असे करून घेते आहे एक अंजीरला. असं बघा ह्याप्रमाणे अंजीर देखील अशी ना आपल्याला इथे तोडून घ्यायची आहे. अंजीरचे ज्या वेळेला असे दाणे ते ह्या डेझर्टमध्ये जेव्हा असे येतात ना दाताखाली याची चव अतिशय वेगळी अशी वाटते. त्याच्यामुळे थोडं तरी अंजीर याच्यामध्ये नक्कीच वापरायचं. पुढे काय आणि खुबानीचे वगैरे सगळे सीड्स काढून झाल्यानंतर याला सगळे पीसेसमध्ये आपण छोट्या छोट्या केल्यानंतर हे सगळं जे आहे आता एक मोठ्या अशा पसरट जाड बुडाच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. यानंतर मी ते टाकलेले आहे अर्धा कप एवढी साखर आणि अर्धा कप एवढं पाणी. तुम्हाला जास्त गोड नसेल पाहिजे तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. आणि आता हे सगळे जिन्नस जे आहेत ना नीट असे आपल्याला पाकास आणून घ्यायचे आहे. पाकास आणायचं म्हणजे की याचा पाक एकतारी वगैरे अजिबात असा करायचं नाही. हाताला जरासा असा चिकट वाटेल तितपतच आपल्याला हे जे सगळे जिन्नस जे आहेत खुबानी आणि अंजीर ते आपल्याला पाकास आणून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळी प्रोसेस करायचं आणि मधामधात असं ढवळत जायचं आहे. एकदा हा जो पाक आहे बघून घेऊया की नीट असा चिकट आला आहे की नाही बा म्हणून. अजून थोडासा चिकट यायचा बाकी आहे. मी पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं असं शिजवून घेते आहे. ज्याप्रमाणे गुलाबजामचा पाक असतो ना त्याचप्रमाणे मला हाताला चिकट वाटतो आहे, म्हणजे की नीट असं आता पाकास आलेला आहे. इथे आता मी काय करणार ना की गॅस करणार आहे बंद आणि सगळं मिश्रण जे आहे ना नीट आपण आता पूर्ण असं रूम टेम्परेचरवरती थंड होऊ देऊया. आणि पुढे काय पुन्हा करायचं हे तुम्हाला मी सांगते बघा. आता हे सगळं जे मिश्रण आहे ना एका बाउलमध्ये काढून ना मी रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे असं नीट असं थंड होऊ दिलेलं आहे. आणि एक सांगते बघा, जर एकतारी जर याचा जर पाक आपण केला असताना तर अंजीर जे आहे ना खूप असं कडक आलं असतं, म्हणून हाताला चिकट येईल इतपतच पाकास आणून आपण हे सगळे जिन्नस नीट असे ना पाकास आणून घेतले होते.
पूर्णपणे आता थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने असं नीट असं ना मॅश केल्यासारखं मी करून घेते आहे, म्हणजे की पुन्हा हे सगळं नीट असं ना एकत्र एकजीव असं नीट असं ना होईल आहे. घरी कुठलीही छोटी मोठी पार्टी असो, आजकाल आईस्क्रीम तर ही असतेच, पण त्याच्यासोबत ना हे टॉपिंग एकदा खरं सांगते नक्की सर्व करून बघा. पूर्वतयारी ही जी मिश्रण जे वगैरे आहे ना करून ठेवायचं, आणि आयत्या वेळेला जसं पार्टी असेल आहे किंवा घरी कुठले गेस्ट येणार असेल आहे ना, सगळी तयारी आधीच करून झाली ना, व्हॅनिला आईस्क्रीम घ्यायचं, त्याच्यावरती हवं तितक्या प्रमाणाचे टॉपिंग्स जे आहेत ना टाकून घ्यायचं, आणि गेस्टला म्हणा किंवा एखाद्या पार्टीमध्ये एकदा हे तुम्ही सर्व करून बघा. पुढचा व्यक्ती विचारल्याशिवाय राहणार नाही याची रेसिपी, ही खात्रीने सांगते बघा मी तुम्हाला. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहे. आणि हां, जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हां, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.